नमस्कार. मी अश्विनी पवार, रांजणगाव गणपती येथून. काही दिवसांपूर्वी मी निमगाव भोगी येथे विठ्ठल जाधव सर यांना अमृत ज्यूस दिलं होतं. तर त्यांना काय त्रास होता आणि त्यांना काय रिझल्ट आला याच्यामधून, तर ऐकूयात त्यांच्याच तोंडून. येस विठ्ठल सर, तुम्हाला अमृत ज्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय रिझल्ट आला हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. सांगायचं म्हणजे की 95 सालापासून मला हा पित्ताचा त्रास होता. अनेक वेळा डॉक्टरांकडे कॉन्टॅक्ट करत असताना मला वेगवेगळ्या प्रकारची दवाई देण्यात आली. मी गरज म्हणून ती नेहमीप्रमाणे सांगितल्या पद्धतीने घेत राहिलो, परंतु मला गुण न आल्यामुळं मी अनेक दवाखाने चेंज केले. एवढेच नाही तर मी एक एक्स मॅन आर्मी असल्यामुळे कारणानं कमान हॉस्पिटल पुणे अशा ठिकाणी सुद्धा मी ट्रीटमेंट घेतली, परंतु जोपर्यंत दवाई चालायची तोपर्यंत मला फरक पडायचा. पण त्यानंतर मला पुन्हा पहिल्याप्रमाणे पित्त व्हायचं. जास्त जेवण करण्यात आलं, चहा पिण्यात आलं किंवा जागृत असेल तर पित्ताचा त्रास जाणवायचा. परंतु हे अमृत ज्यूस घेतल्यापासून मला आज 1.5 महिना झाला. म्हणजे मी 100% तर नाही म्हणणार, परंतु एक 95-90% मला त्याचा पूर्ण रिझल्ट आलेला आहे. तर खात्री असेल की उर्वरित सुद्धा 5 ते 10% रिझल्ट येईल, कारण मॅडमने सांगितल्याप्रमाणे हा 3 महिन्याचा कोर्स मला सांगितलेला आहे. 1.5 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज रोजी 90% पेक्षा जास्त मला रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे मी मॅडम तुमचं किंवा तुमच्या माध्यमातून जे दत्ता बोबडे असतील किंवा त्यांच्या मॅडम असतील, खास करून तुमचं रियाज कंपनी सर्व टीम असेल, मी नक्कीच या बाबतीत मला रिझल्ट आल्यामुळे मी सर्वांचे आभार मानेन. थँक्यू सो मच सर. मग तुम्हाला काय वाटतं, हे अमृत ज्यूस सगळ्या लोकांनी घेतलं पाहिजे का? ज्यांना आजार आहेत आणि जे निरोगी आहेत त्यांनी पण हे अमृत ज्यूस घेतलं पाहिजे का? अनेक वेळा बोललं जातं की आपल्यापासून जग ओळखावं. अशा पद्धतीनं जर मला 95 ते आज मला वाटतं 30 वर्ष हा ट्रीटमेंट अनेक प्रकारची घेत असताना सुद्धा जर मला गुण आला नसेल आणि तो ह्या एक दवाईनं 1.5 महिन्यात 90% पेक्षा जास्त रिझल्ट आला असेल, तर माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अनुभवानुसार मी नक्कीच समजेल की हे पूर्ण तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर केमिकल फ्री असेल आणि याचा इतका चांगला रिझल्ट जर येत असेल, तर नक्कीच एकदा प्रत्येकाने इस्तेमाल केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस इस्तेमाल करेल, गुण येईल, तर त्याचा विश्वास बी ठेवला पाहिजे. मी प्रत्यक्षात इस्तेमाल बी केलं तर मी विश्वास ठेवला पाहिजे किंवा मी ठेवू शकतो. तर मी समोरच्यांना हेच सांगेल की बाबांनो, जर नक्कीच तुम्हाला जर पुढे गुण आला नसेल तर एकदा तुम्ही संधी नक्कीच रियांसारख्या अमृत ज्यूस बॉटल घेऊन पहा आणि त्यानंतर फरक पडला तर ठीक आहे, नाही पडला तर त्यानंतर सुद्धा मॅडम तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील किंवा औषध बदलून देतील. तर प्रेक्षकांना बघा, जसं की पित्ताला सरांना खूप छान रिझल्ट आलाय आणि हे खरंच नॅचरल पद्धतीने आहे. याला कुठलंही साईड इफेक्ट होणार नाहीये. पूर्ण आयुर्वेदिक आहे, याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये. त्यामुळं हे आपल्या शरीरासाठी काहीच हानिकारक नाहीये आणि आपल्या केसांपासून तर पायाच्या नखांपर्यंत कुठलाही आजार असेल तर ते निश्चितच तुमचा आजार पूर्णपणे बरा होणार, ही 100% गॅरंटी सर. आणि की ज्यांनाही छोटे छोटे आजार असतील किंवा मोठाही कसलाही आजार असेल, कॅन्सर सारखा आजार असेल किंवा दुसरे कुठलेही आजार असतील, तर ते नक्कीच आपल्या अमृत ज्यूसनी बरे होतात. सो थँक्यू सो मच सर. तुम्ही वेळातला वेळ काढून आता आपल्याला हा रिझल्ट दिलेला आहे. थँक्यू सो मच. तर मी नक्की सगळ्यांना सांगेल की हे अमृत ज्यूस नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर पण मदत करत आहेत. सरांचा पण आपण आपल्या कामामध्ये ते आहेत आता सध्या. तर खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. येस. नमस्कार.